आणि ही पुण्य त्यांचीच आहे। मी अनेकदा सांगितलेलं आहे, आजही अतिशय नम्रपणाने मी सांगतो की ही सगळी पुण्याई केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांची मी शून्य आहे, मी निमित्त आहे, करते करविते ते आहेत आणि हे राज्य व्हावे ही त्यांचीच इच्छा आहे। अनेक जणांना असं वाटते की शिवसेना एकटी पडलेली आहे, मी मुख्यमंत्री नाही, पंतप्रधान तर अजिबात नाही, माझ्याकडे कोणतीही सत्ता नाही, तरी सुद्धा पत्रकारांना खास सांगतो, कृपा करून या सभेचं दृश्य जगाला दाखवा, जगाला दाखवा। अर्जुनरावांचं मी खास अभिनंदन करतोय। शिवशक्तीबरोबर भीमशक्ती आली पाहिजे हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं, त्याच्याप्रमाणे आपण पावले टाकायला सुरुवातही केली होती। लोकसभा निवडणुकीपर्यंत आपण महायुती म्हणून एकत्र होतो आणि ज्या वेळेला जागा वाटपाची चर्चा सुरू झाली, अर्थात या गोष्टींवरती मी येणारच आहे, पण विशेष म्हणजे जे आपले मित्र होते, राजू शेट्टी होते, महादेवराव जानकर होते, रामदासजी होते, त्यांना मी सांगितलं, बाबांनो बघा, माझ्या हातामध्ये काही नाहीये, रिकाम्या हाताने मी तुमच्याशी बोलतोय, पलीकडे तुम्हाला आम्ही काय काय देऊ, मंत्रिपद देऊ, लाल दिवे देऊ, आणखीन काय असेल ते पण देऊ सगळं शकतील, पण ज्यांनी 25 वर्षाच्या दोस्तावरती पाठीमागून वार केलेला आहे, त्यांच्यावरती जर का तुमचा विश्वास बसत असेल तर अवश्य जा। माझ्याकडे फक्त केवळ शब्द आणि विश्वास आहे, बाकी आज मी तुम्हाला काही देऊ शकत नाही। आणि मग ज्या वेळेला चित्र स्पष्ट झालं, तेव्हा ते सगळे नेते लोक त्यांच्यासोबत गेली। थांब रे, जरा जोश समजू शकतो, जरा थांबा, अजून 15 तारखेला वेळ आहे, तो राग सगळा 15 तारखेला काढायचा आहे। आणि अशा वेळेला अर्जुनराव अडवण्यासाठी म्हणून स्वतःला काय मिळेल याची पर्वा न करता शिवसेनेसोबत राहिले, म्हणून मी अर्जुनरावांचं खास अभिनंदन करतोय। मुद्दे खूप आहेत, इकडे सुद्धा आल्यानंतर मुद्द्याची एक यादीच मिळालेली आहे, प्रश्न आणि प्रश्न। बरं, दुर्दैव एका गोष्टीचं आहे की निवडणूक ही आमच्या आयुष्यापेक्षा तुमच्या आयुष्याशी जास्त निगडीत आहे। भारतीय जनता पक्षाने युती का तोडली, हिंदुत्वाचं नातं का तोडलं, आजपर्यंत किंवा कालपर्यंत आमच्या सोबत संभाजीनगर म्हणणारे औरंगाबाद का बोलायला लागले, आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, प्राण गेला तरी 72 पण घेतलेला भगवा आम्ही सोडणार नाही। आणि म्हणून तर मी चंद्रकांतजींना सांगितले की केंद्र सरकारकडे आपली मागणी आहे ती रेटून लावा, या शहराचं नाव संभाजीनगर झालंच पाहिजे आणि विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळे नाव झालंच पाहिजे, नाहीतर कोणी येते आता MIM फोफवायला लागलेली आहे। ज्या एका विचाराच्या पायावरती भक्कमाशी युती झाली होती, भगवी मन भगवी मत, तेव्हा काय खुर्च्यांची मारामारी नव्हती। भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण देशामध्ये केवळ 2 खासदार असताना त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी सतत आवाहन केलं होतं भारतीय जनता पक्षाला की बाबांनो असं वेगळे लढू नका, हिंदूंची मतं फुटतायत, आपण एकत्र आलं पाहिजे। आणि आता सुद्धा हिरवं संकट दारामध्ये नव्हे घरामध्ये आला असताना कशासाठी म्हणून तुम्ही युती तोडली याचं उत्तर मला नको, जनतेला तुम्हाला द्यावं लागणार आहे। ही जनता इकडे बसलेली आहे कोण, यांचा वाली कोण आहे? शिवसेना संभाजीनगरमध्ये येण्याच्या आधी जे वातावरण होतं ते वातावरण पुन्हा तर येऊ शकतच नाही, तेवढी हिंमत कोणाची नाहीये। सैनिक माझा मर्द आहे, खंबीर आहे, पण MIM सारखी जी संस्था आहे
ज्या वेळेला शिवसेना प्रमुख सांगत होते की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, त्यांचीच भूमिका घेऊन मी पुढे चाललोय. आमचं हिंदुत्व म्हणजे मुसलमानांचा द्वेष नाही, पण जे कोणी आमच्याच देशात आम्हाला संपवण्याची स्वप्न बघत असतील तर त्यांना मात्र आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही. हे आमचं हिंदुत्व आहे. आणि आम्ही जर का आमच्या रक्षणासाठी बोललो, तो जर अपराध होणार असेल तर तो अपराध करायला मी तयार आहे. पण कोणी यावं आणि टपले मारून जावं हे नाही सहन करणार. आता मी हे नाही सहन करणार. आम्ही कोणाचं दुसऱ्याचं काही मागत नाहीये. आमचं हक्काचं जे आहे ते पण जर का तुम्ही खेचायला गेलात तर मग आम्ही उगाच शिवरायाचं नाव घेणारे नेभळट माणसं नाही होत. काल सुद्धा अजित पवार इकडे आले. मला वाटलं भद्रा मारुतीला जातील, दर्शन घेतील, एखादी प्रदक्षिणा मारतील. कुठे गेले मग? कुठे त्यांनी डोकं टेकलं? औरंगजेबाच्या कबरीवर? काय तुमचा देव लागतो? जो औरंगजेब शिवरायानंतर महाराष्ट्र गिळायला निघाला होता. आता छत्रपती शिवराय नाही आहेत. आता महाराष्ट्र आपण चिरडून टाकू म्हणून त्याही वेळेला दिल्लीश्वर येत होते. तसा औरंगजेब होता. 27 वर्ष महाराष्ट्राशी झुंजला, पण याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्याला मूठ माती द्यावी लागली. महाराष्ट्राने त्याला मूठ माती दिली, पण महाराष्ट्र जिंकू शकला नाही. असा हा मर्दांचा महाराष्ट्र आहे. आणि तुम्ही तिकडे जाऊन जो स्वराज्य संपवायला निघाला होता, तिकडे जाऊन तुम्ही अलीगड मुस्लिम विद्यापीठाची घोषणा करून येता. मग आम्ही जर का आमची एखादी मागणी रेटली तर तुम्ही आम्हाला जात्यंध ठरवणार, आम्हाला धर्मांध ठरवणार. का नाही आम्ही आमच्या हक्काचं बोलायचं? आम्ही बोलणार. आणि जे मी बोलतोय, ज्या मी योजना आणलेल्या आहेत, माझं तर मत स्पष्ट आहे. तमाम इकडे आज जनसागर उसळलेला आहे. चला, आत्ता माझी तयारी आहे. कोणी राजकारणावरती बोलायचं नाही. मी माझ्याकडे ज्या योजना तुमच्यासाठी तयार ठेवलेल्या आहेत त्या योजना फक्त तुम्हाला सांगतो. इतर कोणाकडे जर काही योजना असतील आणि त्या बनवलेल्या असतील, लोकांना बनवायचं नाही. नो उल्लू बनाविंग. उल्लू नाही बनवायचं. हातामध्ये तयार असेल तर बोला. आणि मग तुम्ही ठरवा, याच्यावरती तुमचा विश्वास बसेल ते धडक तुम्ही देऊन टाका मतं. मला काही प्रचाराला यायची गरज नाहीये. अजिबात मी येणार नाही प्रचाराला. माझी तयारी. पण गेले 15 वर्ष राज्य केल्यानंतर सुद्धा आज मी जेव्हा होर्डिंग बघतो, आम्ही त्यांच्या भाषेमध्ये औरंगाबादची स्मार्ट सिटी करू. इतके वर्ष तुम्ही सत्ता भोगलीत, मंत्री झालात, त्यावेळेला संभाजीनगरसाठी काही करता आलं नाही. सारी गेल्या महिन्यामध्ये येऊन मी ते पाणी योजनेचं भूमिपूजन करून गेलो. कोणी अडवली होती ती योजना? कशासाठी अडवली होती? अरे, संभाजीनगर शिवसेनेवरती प्रेम करतं म्हणजे काय गुन्हा करतं की काय? आणि संभाजीनगर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे म्हणून तुम्ही त्यांच्याशी दुजाभावाने वागणार? त्यांच्या हक्काच्या योजना सुद्धा तुम्ही अडवून ठेवणार? पण आता याद राखा, आम्ही येतोय तिकडे. संभाजीनगरकरांच्या योजनेच्या आड येण्याची हिंमत तर करून दाखवा. बघतो कोण आड येतो त्याला आडवा करून मी संभाजीनगरचा विकास करतो. जे आपल्या त्या विजन डॉक्युमेंटमध्ये मी बोललेलो आहे की संभाजीनगरमध्ये मी पर्यटन केंद्र उभं करेन, पर्यटन हब, टुरिझम हब. तर त्याच्यामध्ये इथल्या युवकांना आणि युवतींना नोकऱ्या मिळणार नाही, रोजगार मिळणार नाही. मराठवाड्याचे रस्ते जर का तुम्ही बघाल, मी सुद्धा थोडाफार फिरतोय, हेलिकॉप्टरने पण फिरतोय, रस्त्याने पण फिरतोय, पण अजून तीच परिस्थिती जे शिवसेना प्रमुख बोलत होते की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, तीच पाली आजही मराठवाड्याची तशीच आहे की नाही? तुम्ही सांगा. ज्या काँग्रेसने जाहिराती केलेल्या आहेत, गावागावामध्ये आम्ही सिमेंटचे बंधारे बांधले, पाणी अडवलं आणि गावं सुजलाम सुफलाम केली. माझं आव्हान आहे, एकाने तरी हात वर करून सांगा, होय ही योजना माझ्या गावात झाली आणि त्यामुळे माझं गाव सुजलाम सुफलाम झालेलं आहे. हात वर करून सांगा झालंय म्हणून. आणि आता हात वर करून सांगा नाही झालंय. मग या जाहिराती कशाला दिल्या? महिला सुरक्षित झाल्या का? विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाची सोय झाली.
आरोग्याची उत्तम सोय झाली, शेतकऱ्यांना विमा योजना मिळाली, पीक कर्ज आम्ही माफ करतोय, घराघरामध्ये दिवे लागलेले आहेत, वीज आलेली आहे, महाराष्ट्र माझा सगळ्यात पुढे आहे. कशाला मग या थापा मारताय? काय गोरगरीब जनता ही एवढी बुडी आहे की काय? ज्या जाहिराती तुम्ही करतात, पृथ्वीराज चव्हाण टीव्हीवरती दिसतायत, कसं छान शोकेन मस्त जॅकेट बिकेट घालून फिरतायत. राज्याची घडी विस्कटून टाकलेली आहे, राज्य विस्कटून टाकलंय, पण यांचा कोंबडा नाही गेला, कोंबडा तसाच पृथ्वीराज चव्हाण. अरे त्याच्यापेक्षा आपला साधा कोंबडा तरी बरा, निदान सकाळी आरवतो तरी. पण आजपर्यंत तुम्ही काहीच केलं नाही. बरं नाही ते नाही, आता एकमेकाशी जे काही भांडतायत, म्हणजे त्या दिवशी खरं पंचांग बघायला पाहिजे. माझा त्याच्यावरती विश्वास नाही, पण मुद्दामून बघायचंय की काय युती तोड मुहूर्त होता की काय? युती तोडण्यासाठी उत्तम मुहूर्त कोणता? कारण भारतीय जनता पक्षाने त्याच दिवशी युती तोडली आणि आपली तोडल्याबरोबर पवार आणि यांचं फाटलं, आपलं तुटलं त्यांचं फाटलं. पण हा काय योगायोग होता का मुहूर्त होता का आधीपासून त्यांचं काहीतरी साठलोट होतं? मला नाही माहित. आज सुद्धा जे बोललं जातं असं मी नाही बोलत की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची कदाचित निवडणुकीनंतर युती होऊ शकेल. मला विचारतात प्रश्न, मी म्हटलं मला नाही माहित, कारण मी आता दोघांपासूनही लांब आहे. पण एक गोष्ट नक्की सांगतो की लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षाला शरद पवारांना एनडीए मध्ये घ्यायचं होतं, हे गोष्ट सत्य आहे. ज्याला मी विरोध केला, गोपीनाथ मुंडेंनी विरोध केला, अर्जुनराव इकडे साक्ष आहेत, रामदास आठवलेने विरोध केला, महादेव जानकराने केला आणि राजू शेट्टीने पण केला. ही गोष्ट सत्य आहे. आताच मला माहित नाही, पण मुळामध्ये प्रश्न हा येतोय की हे काय बिघाडी आणि आघाडी जे काय होतं, याच्यामध्ये लोकांचं काय, लोकांचं हित काय? अरे संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट बघत होता की या सोन्याचं ताट तुमचं आम्ही वाढून ठेवलेलं आहे, या आणि जेवायला बसा, पंक्तीला बसा. प्रचाराची सुद्धा गरज नव्हती, एवढा महाराष्ट्र तापलेला होता. म्हणजे अनेक जण जे मला विचारतात की का हो तुम्ही फक्त भाजपावरती टीका करता, काँग्रेस राष्ट्रवादीवरती करत नाही? म्हटलं ह्याचं कारण असं की लोकसभा निवडणुका 2-3 महिन्यापूर्वी झाल्यात. काँग्रेस राष्ट्रवादीची लखतर काढून आम्ही वेशीवरती टांगलेली आहेत, वेशीवरती टांगलेत. निर्लज्ज ते आहेत, त्यांना नाही लाज, म्हणून ते सुद्धा निर्लज्जपणाने आजही मतं मागत फिरतायत. तर मी काय करू म्हटलं, त्यांची लखतर आम्ही टांगलेलीच होती. पण दुर्दैव एका गोष्टीचं वाटतं की हिंदुत्वावरती जी युती झाली होती, ती युती सुद्धा केवळ महाराष्ट्र गिळायला पाहिजे म्हणून भारतीय जनता पक्षाने आमच्याशी तोडली. युती शिवसेनेशी तोडली, नातं हिंदुत्वाचं त्यांनी तोडलेलं आहे. आणि मग पृथ्वीराज चव्हाण काही काम न करता अजित पवार त्यांच्यावरती टीका करतायत की म्हणे पृथ्वीराज चव्हाण इतर वेळेला काही काम केलं नाही, गोरगरिबाचं काम केलं नाही, पण म्हणे गेले 3 महिने ज्या लोकांना ते दारात उभं करत नव्हते त्यांना सगळ्यांना बोलवून त्यांच्या फाईलवरती सह्या केल्या. बिल्डरच्या फाईल त्यांनी सह्या करून दिलेल्या, बिल्डरांची रन केली त्यांनी. त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळालं याची आम्ही आता चौकशी करू. तुम्ही कसली करताय? आम्ही करणार आहोत ती, आम्ही करणार आहोत. आणि मग पृथ्वीराज चव्हाण सांगतायत की अजित पवारांनी युती आघाडी का तोडली माहितीये? माझ्या टेबलवरती सिंचनाची फाईल होती. म्हणजे जे आम्ही बोंबलत फिरत होतो लोकसभेमध्ये की सिंचनाचा 70,000 कोटीचा घोटाळा अजित पवारांनी केला, तेव्हा यांनी नाटक केलं, ढोंग केलं, चौकशी करू म्हणे आम्ही. तेव्हाच मी बोललो ते ढोंग आहे, गुन्हा करणारे हेच, चौकशी करणारे हेच आणि निर्दोष सोडणारे सुद्धा हेच. तेच त्यांनी केलं. श्वेतपत्रिका काढली आणि सांगितलं अजित पवारांचा काही दोष नाही, पुन्हा ये रे माझ्या मागलं, ये बाबल्या माझ्या बाजूला बस, बाळ कसं गुळाचं आहे, दुधला तांदूळ आहे. आणि आता सांगतायत की सिंचनाची फाईल माझ्या टेबलवर होती, ती जर का चौकशी झाली असती तर अजित पवारांची जय ललिता झाली असती, अजित पवारांची जय ललिता झाली असती. मग तुम्ही का नाही केलं? तुमची कोण झाली होती?
आज जे तुम्ही बोलता आहात का नाही त्यावेळेला चौकशी केली? तुम्ही कदाचित केला नसाल भ्रष्टाचार, पण तुम्हाला माहिती होतं की या सिंचनाच्या प्रकरणामध्ये काळबेर आहे, अजित पवारने पैसे खाल्लेत, मग चौकशी का केली नाही? का तुम्ही त्याच्या पापावरती पांघरून घातलं? तुम्ही गुन्हेगार नसलात तरी जो भ्रष्टाचारी आहे त्याच्यावरती पांघरून घालणं हा सुद्धा गुन्हा आहे, म्हणून तुमची सुद्धा चौकशी उद्या आम्हाला करावीच लागेल. आणि असे हे सगळे लुटारू एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपले मित्र आपल्या समोर उभे राहिलेत. करायचं काय? लढायचं कोणाशी? पहिली एक गोष्ट तुम्हाला मी विचारतोय, जी भूमिका मी घेतली तुम्हाला पटली की नाही? माझं काही चुकलं असं तुम्हाला वाटतं का? शिवसेनेच्या जागा कमी करणं गरजेचं होतं का? आज हे जे काही इकडे उसळलेलं आहे, अरे किती जागा मागायच्या? 34 जागा. 25 वर्षाची युती आम्ही मोठ्या जिव्हाळ्याने सांभाळली. प्रमोद महाजन होते, गोपीनाथ मुंडे होते, यायचे, चर्चा व्हायची, वाद व्हायचे, खेचाखेची व्हायची. खेचायचं आहे पण तोडायचं नाही या भावनेत आमच्या चर्चा होत होत्या. कारण एक गोष्ट मनात नक्की होती की युती तुटली तर हिंदुत्वावरती घाला येईल, म्हणून युती तुटू द्यायची नाही या भावनेने सांभाळलेली ती युती होती. आज काहीतरी विचित्रच चाललेलं आहे. म्हणजे तेव्हा कसं होतं की इथल्या इथे चर्चा व्हायच्या, हसत खेळत व्हायच्या, वाद झाले तरी सुद्धा ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मिटायचे. आणि मग इथले लोक, प्रमोद महाजन असतील, गोपीनाथ मुंडे असतील, ते दिल्लीत फोन करून सांगायचे, अटलजींना सांगायचे, अडवाणीजींना सांगायचे की हमारी युती हो गई है, अब आप प्रचार के लिए आ सकते हो. पण यावेळेला एकही त्यांचा नेता राज्य पातळीवरचा कोणीही बोलण्यासाठी शिल्लकच राहिलेला नाही. दुर्दैवाने प्रमोदजी गेले, गोपीनाथजी गेले, गडकरी दिल्लीमध्ये गेले. मग अमित शहा आले आणि त्यांनी मला सांगितलं की आप एक काम करिए उद्धव जी, ये ओपी माथुर है, ते सुद्धा बाहेरून आलेले, और देवेंद्र है, उन्हीं के साथ बात करो, बाकी बात नहीं करना. म्हटलं ठीक आहे. आणि मग त्यांनी जी सुरुवात केली 50-50, म्हटलं काय वाढदिवसाचा केक आहे? मतलब दिल्ली कुछ भी कहेगी वो आपके लिए है, मेरे लिए नहीं. मेरी पार्टी मैं चलाता हूं और मेरे लोग मेरे साथ है. संकट काळामध्ये, संघर्षाच्या वेळेला जो शिवसैनिक माझ्या सोबत राहिलेला आहे आणि सोबत राहतो आहे, अरे रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट नातं हे तुमचं माझं निर्माण झालं असताना तुमच्या हक्काचं काढून मी दुसऱ्याला आनंद देऊ? आणि असा पक्ष प्रमुख काय म्हणून मी नाव घेऊ शकलो असतो? मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे म्हणून. ज्या शिवसेना प्रमुखाने रक्त आटवून मराठी माणसाची अस्मिता जोपासली, हिंदुत्वाची ताकद संपूर्ण देशाला नव्हे जगाला दाखवली, मी पक्ष प्रमुख आहे. तो त्यांच्या शिवसेनेचा, त्यांनी निर्माण केलेल्या तेजाचा मी पक्ष प्रमुख आहे. कुठल्या गल्ली बोळ्यातल्या मंडळाचा पक्ष प्रमुख मी नाहीये. आणि म्हणून मी सांगितलं कि तुम्हाला मी जास्तीत जास्त 18 जागा देऊ शकतो. नहीं, और कम करो, और इतना देखो, मैं ऐसा करता हूं कि आप 145 करा दो. म्हटलं काय कसला आकडा लावताय तुम्ही? 145 करा दो काय? म्हटलं पहिलं समजून घ्या की आप लेने वाले हो, देने वाले नहीं. देने वाला मैं हूं देने वाला. पण दिल्ली से ऐसे कहा गया है. म्हटलं दिल्ली तुमची तुमच्याकडे, माझ्याकडे दिल्लीची मस्ती नाही चालणार. दिल्लीची मस्ती नाही चालणार. आणि आज मला काय आनंद होतो अशातला भाग नाही. एवढ्या सगळ्या लढाईमध्ये सुद्धा मी एक नातं माझं टिकवलेलं आहे, ते म्हणजे पंकजाच्या समोर आणि प्रीतमच्या समोर मी उमेदवार दिलेला नाही. हे मी जपतोय, माणुसकी जपतोय, नातं जपतोय. आज पंतप्रधान, मला खरंच वाईट वाटतं नरेंद्रभाईंबद्दल, माझ्या मनात काही नाहीये तसं. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून या सैनिकांनी सुद्धा खस्ता खाल्लेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामधला शिवसैनिक उमेदवार शिवसेनेचा का भाजपचा बघितलं नाही त्यांनी. मोदींकडे बघून आम्ही दिवस रात्र मेहनत केली, उन्हामध्ये ताण पाणी सगळं भूक विसरून मरमर मेहनत केली आणि एक स्वप्न सत्यात उतरत असताना आनंद होतो ना होतो, तेवढ्यामध्ये तुम्ही घात केलात. तुमची निवडणूक तुम्ही जिंकून घेतली आणि आता शिवसैनिकांना, शिवसेनेला लाथ मारता. पंतप्रधान तुम्ही देशाचे आहात, पक्षाचे नाही आहात. शिवछत्रपती के आशीर्वाद, चलो मोदी के साथ. काय माझा महाराष्ट्र मोदींना साथ दिली नव्हती?
48 पैकी 42 खासदार काय महाराष्ट्राने दिले नव्हते? त्याच्यामध्ये शिवसेनेची मतं नव्हती? मतं नाहीयेत? शिवसैनिकांची मेहनत नाहीये? पण आज संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, काल मी बोललो त्याच्यावरनं पुन्हा एक गदारोळ. खरं म्हणजे आज आपल्याला कोणाच्या लक्षातही नसेल, आज शौर्य दिन आहे. माहितीये का तुम्हाला? प्रतापराव गुजर ते गाणं ना, वेडा तर मराठे वीर दौडले साथ, त्या आदिलशहाच्या सैन्यामध्ये तीरासारखे घुसले. त्यांनी परवाना केली, निवडणूक नव्हती तेव्हा. समोर पसरलेला सागर होता, मोगल सैन्याचा सागर होता, आणि त्याच्यात ते 7 मराठे तीरासारखे घुसले. सुटले नुसते, कापत सुटले. मोगल जेवढे मिळाले तडाख्यामध्ये तेवढे कापले, पण शेवटी समुद्रासमोर त्यांचं काही चाललं नाही, मारले गेले. पण वेड वेड वेड, स्वराज्याचा शत्रू तो माझा शत्रू, त्यांचा शौर्य दिन आहे. त्यांचा शौर्य दिन आहे. आज त्यांचं बलिदान झालं. आणि म्हणून मी बोललो काल की आज हे जे काही संकट आलेलं आहे, असं वाटतं की जणू अफजल खानाचं संकट आलेलं आहे. मग लगेच सुरू झालं, अफजल खान कोण, अफजल खान कोण? अरे म्हटलं मी टोपी फेकले, तुम्ही कशाला डोकं घालता त्याच्यात? मी टोपी फेकले ना, डोक्यात टोपी घालता का टोपीत डोकं घालता? मी फेकलेल्या टोपीमध्ये जो डोकं घालेल तो अफजल खान. मी काय करू शकतो? पण मी सरळ सांगितलं की माझी जी फौज आहे ती साधी सुधी आहे, पैशाने गरीब आहे, पण निष्ठा आहे. निष्ठा ही विकतली घेऊ शकत नाही कोणी. निष्ठा विकत घेतली जाऊ शकत नाही, विकली जाऊ शकत नाही. असं नाही, असं कोणतेही दुकान दाखवा, एक पाव किलो निष्ठा देऊ जरा. एक वेळ ते खत म्हणून विष्ठा मिळेल, पण निष्ठा नाही मिळणार. निष्ठा नाही मिळणार. आणि म्हणून मी सांगितलं की त्यावेळेला जसं ते होतं संकट, आदिलशहाचं, अफजल खान आला होता, घोडदळ होतं, पायदळ होतं, तोफखाना होता, तुळजा भवानीचं त्यांनी पीठ करून टाकलं होतं. आणि मराठ्यांकडे, शिवरायाकडे काय होतं? मुठभर मावळे, ज्या काही तलवारी असतील त्या तलवारी, आणखीन काय असेल नसेल मला माहिती नाही. पण आज हे एका बाजूला काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, आजपर्यंत सत्ता भोगलेले, यांच्याकडे पैसा अमाप आहे, भ्रष्टाचाराचा अनुभव अमाप आहे. आणि दुसऱ्या बाजूला भाजप आहे, त्यांच्याकडे केंद्र सरकार आहे, आजूबाजूची सरकार आहेत, आणि सगळं केंद्रीय मंत्रिमंडळ आज महाराष्ट्रामध्ये आले. हेही माजी मंत्री महाराष्ट्रात फिरतायत. आणि जणू म्हटलंय अफजल खानी संकट आहे की काय, अशी ही सगळी दिसते मला, दृश्य दिसतंय. त्याच्यामध्ये कोणाला मी अफजल खान बोललो? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.